आता कसं आहे माहीत आहे का, मी गंमत तुम्हाला सांगते. बायको आहे ना, बायको ही व्यक्ती की कोर्टामध्ये 100 करोड सुद्धा मागू शकते. तिला स्टॅम्प ड्युटी भरावी नाही लागत. ॲक्च्युली मॅमला तुम्ही एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितले, जो व्हिडिओ भरपूर व्हायरल गेलेला आहे. आज मॅम आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या ॲज अ वकील आलेल्या आहेत. अतुल सुभाष जी केस आहे, का एखाद्या पुरुषाला सुसाईड करावं लागतं एका स्त्रीमुळे, हीच गोष्ट आज आपल्याला एक महिला वकीलच समजावून सांगणार आहे. की US मध्ये सगळ्यात जास्त चिटिंगमुळे डिवोर्स होत आहे आणि इंडियामध्ये सगळ्यात जास्त आईवडील सोबत राहतात म्हणून डिवोर्स होत आहे. मुलाचे आईवडील सोबत असतात म्हणून. मुली हा मुद्दा कोर्टात कधीच नेत नाहीत की सासू सासऱ्यांसोबत मला नाही राहायचंय म्हणून मला डिवोर्स हवाय. मग मुली काय करतात, मुली सांगतात की बघा माझ्या सासूने मला असं छळलं. की समाजाचे 3 वीक, ज्याला म्हणतो कमकुवत घटक आहेत, ते म्हणजे वृद्ध, लहान मुलं आणि स्त्रिया. बरोबर. मग आता उरला कुठला घटक? पुरुष. बरोबर. त्याबद्दल तर कोणी काही बोलतच नाहीये. त्यामुळे जे कायदे आहेत ना, पण पुरुषांना कव्हर असा करणारा असा कुठला कायदा खरंच नाहीये का मॅम पुरुषांना? आणि नंतर ती स्त्री असे आरोप करते आहे की ही व्यक्ती माझ्याकडनं हुंडा मागते आहे. बरोबर. कारण असे आरोप केल्याशिवाय ती त्याला अडकवू शकत नाही क्रिमिनल केसमध्ये. हा, आणि हे सजेशन पण वकीलच देतात ना मॅम? हे सजेशन वकीलच देतात. म्हणजे मी स्वतः वकील आहे, मी असे सजेशन्स नाही देत. त्याने जे पत्र लिहिलेलं आहे तर ते कोर्टामध्ये ग्राह्य धरलं जाईल का? ग्राह्य ते धरलं जाईल, कारण त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे ना. बरोबर. गुप्तचर विभागात काम करणारी व्यक्ती म्हणजे किती डॅशिंग व्यक्ती ती असावी. तर अशा व्यक्तीला सुद्धा घरी त्याच्या बायकोकडनं त्रास व्हायचा, पण तिला ते हवं होतं आणि हे तिच्यामध्ये मेडिकल इश्यू होता, त्यामुळे ते होत नव्हतं. तर ती फ्रस्ट्रेट होऊन तिच्या नवऱ्याला तो झोपला की त्याला चिमटे काढायची. ओके. किंवा कधी कधी बांबू घेऊन त्याला फटकावायची तो झोपला की. नंतर ह्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा ती फोन करायची आणि सांगायची की तुमचा हा जो एम्प्लॉई आहे तो मला फार त्रास देतो आहे. जसं अतुलची आता केस घडली, ती टळू शकत होती. हे टळू शकत होतं. तिच्या वकिलाने पण याच्यात खूप जास्त चुकीचे कामं केलेले असू शकतात ना मॅम. आणि जे तिने त्याला प्रोत्साहित केलंय की अभी तक तुम जिंदा कैसे हो, मुझे तुमने सुसाईड कर लिया होगा, हे अत्यंत. कोर्टामध्ये कोणकोणत्या टाईपचे पुरावे चालतात? जसं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये जर लेडीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि तर जर व्हॉट्सअप चॅट्स आहे ते चालू शकतात का? त्याच्यानंतर व्हॉइस रेकॉर्डिंग किंवा कॉल रेकॉर्डिंग केलंय, पण तिने मागितलं काय? 14 करोड रुपये. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतर. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे ॲडव्होकेट सपना सावंत मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते. ॲक्च्युली मॅमला तुम्ही एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितले, जो व्हिडिओ भरपूर व्हायरल गेलेला आहे प्रणित मोरेंच्या व्हिडिओमध्ये. राईट. आणि ते डिस्कशन खूप व्हायरल गेलं मॅम ॲक्च्युली. बट आज मॅम आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या ॲज अ वकील आलेल्या आहेत आणि खूप गंभीर विषयावर आज आपण चर्चा करणार आहे. अतुल सुभाष जी केस आहे, तर त्या केसमध्ये एक व्यक्ती जो एक AI इंजिनियर आहे, IT इंजिनियर आहे, चांगली सॅलरी त्याला आहे. 2019 साली मॅट्रिमोनीवरून त्याचं एका स्त्रीसोबत लग्न होतं. त्याच्यानंतर काही त्यांच्यात इश्यूज होतात आणि केस जाते डिवोर्ससाठी आणि त्याच्यानंतर आज त्या व्यक्तीने सुसाईड केलेलं आहे. का एखाद्या पुरुषाला सुसाईड करावं लागतं एका स्त्रीमुळे, हीच गोष्ट आज आपल्याला एक महिला वकीलच समजावून सांगणार आहे की पुरुषांसाठी कोणते कायदे आहे आणि का ही वेळ आली त्या माणसावर. आणि तुमच्यापैकीही जर कुणावर असं काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही असे काही इश्यू सॉल्व्ह करत असाल, तुम्ही जर समजा कोणत्या डिप्रेशनमध्ये असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मॅम आज आपल्याला अतिशय व्यवस्थितशीरपणे सगळ्या गोष्टी समजवणार आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की या 30 मिनिटानंतर, हा पॉडकास्ट संपल्यानंतर तुमच्या आयुष्यातलं अर्ध टेन्शन गेलेलं असेल, कारण तुम्हाला सोल्युशन मिळालेलं असेल. तर मॅम परत एकदा स्वागत आहे तुमचं बँटर विथ चेतनमध्ये. मॅम काय वाटतं, अतुल सुभाष केस का झाली? का एका व्यक्तीला जो उच्च शिक्षित आहे, पगार चांगला कमवतोय, त्याला सुसाईड करावं लागतं? थोडंफार त्या केसबद्दल जर तुम्ही सांगितलं की काय झालं त्या केसमध्ये. ही केस फार डिस्टर्बिंग आहे आणि कसं आहे माहिती आहे का, की भारतीय समाजाची आपली जी अशी रचना आहे, सर्वात पूर्वी आपला समाज हा स्त्रीप्रधान होता. बरोबर. परंतु कालांतराने पुरुष प्रधान तो समाज बनला आणि त्यानंतर मग तुम्हाला माहितीच आहे स्त्रियांवरचे अत्याचार आणि त्याची हिस्ट्री. बरोबर. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, सध्या आपल्या समाजामध्ये असं समजलं जातं, भारतीय समाजामध्ये, की समाजाचे 3 वीक
ज्याला म्हणतो कमकुवत घटक आहे, ते म्हणजे वृद्ध, लहान मुलं आणि स्त्रिया. बरोबर. मग आता उरला कुठला घटक? पुरुष. बरोबर. त्याबद्दल तर कोणी काही बोलतच नाहीये. त्यामुळे जे कायदे आहेत ना, ते लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आहेत, वृद्धांच्या सुरक्षेसाठी आहेत आणि स्त्रियांच्या सुरक्षेसाठी. बरोबर. पण पुरुषांना कव्हर असा करणारा असा कुठला कायदा खरंच नाहीये का मॅम पुरुषांना? त्यांच्या हक्कांसाठी असं नाही. जो इन जनरल जे लॉज आहेत ते सर्वांनाच ऍप्लिकेबल होतात. इन जनरल आपले इंडियन पिनल किंवा दुसरे कायदे आहेत बरोबर. ते सर्वांनाच लागू होतात. ओके. पण पुरुषांचे असे काही वेगळे हक्क किंवा त्यांना कुठल्या मानसिक यातनेतनं जावं लागतं, बरोबर, हा मुद्दा कोणीच कन्सिडर नाही करत. मॅम या केस बद्दल जर बोलायचं झालं तर ऍक्च्युली या केसमध्ये काय झालंय, ज्या लोकांना या केस बद्दल माहित नाहीये, तर तुम्ही ऍज अ लॉ म्हणजे ऍज अ ऍडव्होकेट तुम्ही या केस कडे कसं बघतात की या केसमध्ये झालं काय, कुठे चुका झाल्यात? 2019 साली त्यांचं लग्न झालं होतं. म्हणजे मी वाचलं आहे या केस बद्दल. 2019 साली त्याचं लग्न झालं होतं. काही डिस्प्युट्समुळे दे स्टार्टेड सेइंग सेपरेटेड. आधी बायकोचे असे एलिगेशन्स होते की जो नवरा ऑलरेडी व्यवस्थित ज्याला 40 ते 50 लाखच्या आसपास ज्याला रक्कम आहे, तो नवरा म्हणे तिच्याकडनं 10 लाखाचा हुंडा मागत होता. बरोबर. तर प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे का? हे प्रथम दर्शनी आपल्या सर्वांनाच दिसून येतं की प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही आहे. मग शक्यता अशी असू शकते की त्या दोघांमध्ये काही वेगळे डिस्प्युट्स असतील, काही इगो क्लॅशेस असतील, इतर काही घटक त्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, त्यामुळे ह्या व्यक्ती सेपरेटेड असू शकतात. ते ऍक्च्युअल डिटेल्स आपल्याला जास्त यामध्ये माहीत नाहीये, पण असे काही घटक, इतर सुद्धा घटक यामध्ये इन्व्हॉल्ड असतातच बऱ्याचशा केसेसमध्ये. बरोबर आहे. तर दे स्टार्टेड सेइंग सेपरेटेड आणि नंतर ती स्त्री असे आरोप करते आहे की ही व्यक्ती माझ्याकडनं हुंडा मागते आहे. बरोबर. कारण असे आरोप केल्याशिवाय ती त्याला अडकवू शकत नाही क्रिमिनल केसमध्ये. हा, आणि हे सजेशन पण वकीलच देतात ना मॅम? हे सजेशन वकीलच देतात. म्हणजे मी स्वतः वकील आहे, मी असे सजेशन्स नाही देत. बट देर आर गुड थिंग्स अँड बॅड थिंग्स. बरोबर. म्हणजे चांगल्या वाईट गोष्टी या प्रत्येक प्रोफेशन मध्ये असतात. तशी ही एक थोडीशी ग्रे बाजू आपण म्हणू शकतो या प्रोफेशन मध्ये सुद्धा आहे. नाही, कारण मारहाणीकडे येतो ते वाटतं. हो, तिने मारहाणीचे पण आरोप त्याच्या व्यक्तीवर केले. कारण हे असे सगळे आरोप क्रिएट केल्याशिवाय त्यावरती क्रिमिनल ऑफेन्स तिच्या नवऱ्यावरती लागणार नव्हता. बरोबर. त्यामुळे तिने असे सर्व आरोप केलेले असावे. आणि त्या अतुलचं व्यक्तिमत्व पाहता मला आय डोंट थिंक की त्याने असे काही गुन्हे केले सुद्धा असतील. ते एक सरळ स्पष्टच दिसत होत असतं. तरी तिने असे आरोप लावले त्याच्यावरती. आणि कसं होतं ना, असे आरोप जेव्हा आपली जवळची व्यक्ती, आपली बायको, जिला सहचारिणी म्हणतो, अशा स्त्रीकडनं आपल्याला आरोप येतात, तेव्हा पुरुष कसा, हा भले तो दिसायला स्ट्रॉंग असतो पण तो आतून खूप खचून असतो आणि तो अशा सगळ्या आरोपांमुळे तो खचून जातो आणि त्याला समजत नाही की आता काय करायचं. अशा वेळी जर त्याच्या सपोर्टला त्याचे मित्र किंवा आई वडील असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, थोडा आधार मिळतो. पण जर अशा व्यक्तीच्या आधाराला जर कोणीच नसेल तर मग अशी व्यक्ती सुसाईड किंवा अशा कुठल्याही गोष्टीकडे ती वळू शकते. बरोबर आहे. मॅम, तुम्हाला काय वाटतं की या केसमध्ये त्या व्यक्तीला, अतुल सुभाष जे आहेत, तर त्यांच्यासोबत जे काय घडलं, त्यांच्याकडे काय ऑप्शन्स होते जेव्हा त्यांना कोर्टाकडून 2-2 लाख रुपये तिला, म्हणजे ते वाचू शकले असते किंवा त्यांनी ती गोष्ट होण्यापासून थांबलीच ती, किंवा जे त्यांना त्रास होत होता तर त्यांनी त्या याच्यामध्ये अपोजिट मध्ये काय ते करू शकले असते? आता कसं आहे माहिती आहे का, मी गंमत तुम्हाला सांगते. बायको आहे ना, बायको ही व्यक्ती ती कोर्टामध्ये 100 करोड सुद्धा मागू शकते. तिला स्टॅम्प ड्युटी भरावी नाही लागत त्या क्लेम्ड अमाऊंट वरती. पण हेच जर नवऱ्याने क्लेम केला ना बायकोवरती की एवढी एवढी अमाऊंट मला हवी आहे, त्याला स्टॅम्प ड्युटी त्या अमाऊंट वरती भरावी लागते. ओके. स्टॅम्प ऍक्ट नुसार वाईफला भरावीच लागत नाही. त्यामुळे वकील मस्तपैकी सांगतात, हे लावा, हे एवढं मागा त्यांच्याकडनं, आम्ही तुम्हाला मिळवून देतो. बरोबर. ते मिळवून देतील की नाही हा पुढचा विषय झाला. पण त्यावेळेपुरतं तुम्ही त्या बायकोचं माइंड तर मॅनिप्युलेट केलंच ना की हे आरोप लावा, आम्ही तुम्हाला मिळवून देतो.
असं. त्यामुळे ह्या वकिलांच्या सांगण्यामध्ये सुद्धा बायका येतात आणि त्या असे आरोप लावतात. सर्वच डोकं किंवा सर्वच ओपिनियन काही वाईफचं नसतं. यामध्ये वकिलांचा सुद्धा जास्त सहभाग तर वकिलांचाच असतो, जे वकील सांगतात ते. असतो. बरोबर. कारण पळवाटा ह्या असतात हो. कायद्यामध्ये बरोबर. आणि त्या पळवाटा हे वकील त्यांना त्यांना दाखवतात. देतात. कारण त्यांना एनी हाऊ असतं की बाय हुक और बाय क्रूक आम्हाला ही केस आमच्या क्लायंटला जिंकून द्यायची. कारण नंतर जो त्यांना फायनान्शियल बेनिफिट मिळणार असतो वाईफला, राईट राईट. तर त्यामधला काही टक्का वकिलांना जाणार असतो, काही पोलिसांना जाणार असतो, काही पॉलिटिकल पार्टीज जर त्यामध्ये इन्व्हॉल्ड असतो, बरोबर आहे, तर त्यांना सुद्धा जाण्याची शक्यता असते. हो, राईट. ती भाग मिळणार. बरोबर आहे. मॅम, आता तुम्हाला काय वाटतं या केसमध्ये त्याच्या व्यक्तीने सुसाईड केलं, तर त्यांनी एक भलं मोठं एक पत्र लिहिलेलं आहे की हे प्रॉब्लेम्स मी फेस केले वगैरे, यांच्यामुळे असं झालं. त्याच्यात त्या स्त्रीच्या, म्हणजे ती जी आहे त्यांची पत्नी सिंगानिया, तर तिच्या आईवडिलांचेही नाव आहे, भावाचंही नाव आहे. तर आता सुसाईडला प्रवृत्त केलं म्हणून त्यांच्यावर काही ऍक्शन होऊ शकते का? ॲज अ वकील तुम्हाला काय वाटतं? ऍक्शन होऊ शकते. हा कॉल सर्वस्वी अतुल आहे, अतुल आणि त्याच्या फॅमिलीचा आहे की त्याने आता पुढच्या काय स्टेप्स घ्याव्यात, हा सर्वस्वी आता त्यांचा कॉल आहे. अशी तरतूद कायद्यामध्ये आहे की सुसाईड करण्यासाठी एखाद्याला जर आपण प्रवृत्त केलं तर त्याच्या अगेन्स्ट क्रिमिनल ऑफेन्स आपण दाखल करू शकतो. ओके. आणि तो दाखल केल्यानंतर मग पुढचे जे काही प्रोसिडिंग्ज असतील तर तेव्हा ऑफकोर्स त्याची वाईफ जी आहे तर तिचे वकील तिचा पक्ष मांडतील, तिची बाजू मांडतील आणि अतुलच्या आईवडिलांचे ते लॉयर आहेत ते त्यांचा पक्ष मांडतील आणि जे काही उपलब्ध एव्हिडन्सेस असतील त्या उपलब्ध एव्हिडन्सेसच्या बेसिसवरती कोर्टाचा निर्णय लागणार की खरंच ह्यांनी प्रवृत्त केलं होतं की नव्हतं केलं. त्याने जे पत्र लिहिलेलं आहे तर ते कोर्टामध्ये ग्राह्य धरलं जाईल का? ग्राह्य ते धरलं जाईल कारण त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे ना. बरोबर. जो व्हिडिओ आहे त्यामुळे ते तसं की त्याचे लॉयर हे कशा पद्धतीने रिप्रेझेंट करत आहेत. बरोबर. आणि मॅम त्यांच्यावर म्हणजे त्या स्त्रीवर, त्याच्या बायकोवर किंवा त्याच्या बायकोच्या आईवडिलांवर आणि भावावर जर ऍक्शन व्हायची आहे तर त्यासाठी याच्या आईवडिलांना, ज्यांनी सुसाईड केलेलं आहे त्यांच्या आईवडिलांना किंवा त्यांच्या मित्रांना कुणाला तरी यांच्यावर केस टाकावी लागेल, तेव्हाच त्यांच्यावर ऍक्शन होऊ शकते. कुणी कितीही समाज उठाव केले, काहीही केलं, आपण इथे बसून बोललो की तो माणूस चांगला होता, काहीच नाही होणार त्यांना. आणि काही मॅटर्स असतात जे कोर्ट सुओ मोटो दाखल करून घेतं, जे त्यांना वाटतं की ह्याने सोशली भला मोठा इम्पॅक्ट पडू शकतो सोसायटीवर. सुओ मोटो म्हणजे स्वतः कोर्ट अशा काही केसेसची दखल घेतं, अशा पण केसेस असतात. आणि काही केसेस असतात ज्या आपल्याला दाखल कराव्या लागतात, जे कोणी पीडित असतील ते त्यांना दाखल करून घ्याव्या लागतात. बरोबर. म्हणजे दोन्ही साईडने होऊ शकतं हे. जर कोर्टाला वाटलं, जसं रेपची केस असते तर त्या केसमध्ये भरपूर वेळा कोर्ट करत असेल खूप मोठी जर केस झाली तर, आणि जर त्या व्यक्तीच्या मुलीचे घरचे एवढे म्हणजे सुदृढ नसतील तर त्यावेळेस येऊ शकतं. बरोबर आहे. रेप की वगैरे अशी काही केस असेल, असे काही सेन्सिटिव्ह इश्यू असतात, त्यामध्ये स्टेट अगेन्स्ट दी अक्युज्ड, म्हणजे जर महाराष्ट्रात तो गुन्हा घडला आहे तर स्टेट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र पोलीस अगेन्स्ट द अक्युज्ड पर्सन, जो आरोपी आहे अगेन्स्ट तो, अशी ही केस चालते. अशी केस होऊ शकते. राईट. मॅम, तुमच्याकडे आजपर्यंत अशी कोणती केस आली का? जसं आपण ऑफ द कॅमेरा बोलत होतो, तुम्ही मला एक सांगत होते की टॉर्चर केलेलं भरपूर सारं त्या स्त्रीने, तर त्या केस बद्दल थोडं एक्सप्लेन करा विदाउट टेकिंग एनिवन्स नेम. आपण अशा ऍक्च्युली बऱ्याच केसेस आल्या होत्या, म्हणजे माणसावर त्रास होतोय, माणसाला पण भरपूर एक आहे. अतिशय इनोसंट तो व्यक्ती होता आणि तो गुप्तचर विभागामध्ये तो जॉबला आहे. त्याचं डिपार्टमेंट वगैरे मी रिव्हील नाही करू शकते. गुप्तचर विभागात काम करणारी व्यक्ती म्हणजे किती डॅशिंग व्यक्ती ती असावी. तर अशा व्यक्तीला सुद्धा घरी त्याच्या बायकोकडनं त्रास व्हायचा, म्हणजे ती मूल कन्सीव्ह नाही करू शकत होती, तर त्यामुळे ती मेंटली थोडी फ्रस्ट्रेट व्हायची आणि तिचा नवरा तिला काही प्रेशराईज नाही करायचा की मला हवंय, बाळ हवंच आहे, पण तिला ते हवं होतं आणि हे तिच्यामध्ये मेडिकल इश्यू होता त्यामुळे ते होत नव्हतं. तर ती फ्रस्ट्रेट होऊन तिच्या नवऱ्याला तो झोपला की त्याला चिमटे काढायची. ओके. किंवा कधी कधी बांबू घेऊन त्याला फटकावायची तो झोपला की.
त्यामुळे तो माणूस झोपू सुद्धा शकायचा नाही आणि ही स्त्री रात्रभर जागत बसायची. ओके. मग मॅम तुम्ही 4-5 दिवस ती अंघोळ नाही करायची त्या फ्रस्ट्रेशनमुळे. नंतर ह्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा ती फोन करायची आणि सांगायची की तुमचा हा जो एम्प्लॉई आहे तो मला फार त्रास देतो आहे. त्यामुळे हे प्रकरण त्याच्या नोकरीवरती सुद्धा शेकणार होतं. आणि तो तर गव्हर्नमेंट अधिकारी आहे, गुप्तचर गव्हर्नमेंट अधिकारी अशा कॉन्फिडेन्शियल डिपार्टमेंटमध्ये तो जॉब करायचा आणि तिथे ती ऑफिसमधल्या व्यक्तींना सुद्धा ती त्रास द्यायची त्याची वाईफ. अरे बापरे. मॅम मग तुम्ही हे मॅटर कसं टॅकल केलं ही केस? या मॅटरमध्ये वाईफला संपूर्णतः काउन्सिलिंगची गरज होती. हा. म्हणजे कसं आहे, काही घर फोडणारे वकील असतात, काही प्रॉपर वे आउट निघतो का पाहणारे वकील असतात. तर दुसरा ऑप्शन मला फार योग्य वाटतो की प्रॉपर काही वे आउट यामध्ये निघत असेल, म्हणजे इन्स्टेड ऑफ जस्ट अर्निंग मनी आउट ऑफ समवन्स प्रॉब्लेम, बरोबर. फक्त कोणाचा तरी प्रॉब्लेमचा आपण काहीतरी फायदा करून घेण्यापेक्षा त्यांचं घराची घडी कशी व्यवस्थित होईल, मार्गावरती येईल ह्याकडे माझा जास्त कल असतो. बरोबर. तर तेव्हा काउन्सिलिंग आम्ही सजेस्ट केलं होतं वाईफसाठी. तर काउन्सिलिंगचे तिने काही सेशन्स घेतले आणि त्या सेशन्समधून तिला असं कळत गेलं की आपल्याला ॲक्सेप्ट करण्याची गरज आहे, गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. तसं काउन्सिलरने तिला सांगितलं सुद्धा की तुला मूल होत नाहीये पण नवरा तुला साथ देतो आहे ना, तुझा जे काही मानसिक आउट ऑफ मेंटल टॉर्चर तू जे काही त्याला करते आहेस तू ते सगळं सहन सुद्धा करतोय, फेक कंप्लेंट्स केले आहेत तरी तो अजून तुझ्या सोबत आहे, बरोबर, त्यामुळे त्याला तू हवी आहेस. मग नंतर तिला सुद्धा रिअलाइज होत गेलं आणि काही तिचे औषधोपचार सुद्धा सुरू होते तिच्यावर. ओके. मेंटल इलनेससाठी आणि नंतर ते प्रकरण सुधारत गेलं. नाव दे आर हॅपीली टू. ओके. म्हणजे असं नाही आहे की वकिलाचं काम हेच आहे फक्त की डिवोर्सच करायचं? अजिबात नाही. वकिलावरती सर्वात मोठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते. बरोबर आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते म्हणजे तुम्ही जे काही ज्ञान अर्जित केलं आहे त्याचा तुम्ही ऑफकोर्स म्हणजे धन अर्जित करण्यासाठी सुद्धा फायदा करून घेऊ शकता, पण तुमची समाजाप्रती सुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणजे अगदीच तुम्ही NGO उघडावात आणि मोफत काही असं गरजेचं नाही, बरोबर आहे. पण तुम्ही त्या ज्ञानाचा ऍटलिस्ट समोरच्याला त्रास होऊ नये जाणून बुजून तेवढं एक खबरदारी घेतली पाहिजे, तुटू नये. किंवा जसं अतुलची आता केस घडली ती टळू शकत होती, हे टळू शकत होतं. तिच्या वकिलाने पण याच्यात खूप जास्त चुकीचे कामं केलेले असू शकतात ना मॅम, त्यामुळे एव्हिडंट आहे त्यांनी केलेलेच आहे. बरोबर बरोबर. मॅम त्यांच्या काय काय चुका झालेल्या असतील याच्यात त्यांनी तिच्या वकिलाच्या? चुका नाही म्हणता येणार. कसं असतं माहितीये का, माणसाचा एक स्वभाव असतो, तो स्वभाव आपण काही बदलवू नाही शकत. मग अशा व्यक्ती कुठल्याही प्रोफेशन मध्ये जाऊ शकते. ते लॉयर बनू शकतात किंवा ते पोलीस डिपार्टमेंट किंवा कुठलंही एनी अदर डिपार्टमेंट, राजकारण, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये त्या जाऊ शकतात. आता चांगल्या व्यक्ती सुद्धा जाऊ. आता त्यांचा कसा लॉयर होता किंवा तो परिस्थितीमुळे तसा बनला असेल, आय डोंट नो. बरोबर. पण त्या वकिलांची सुद्धा मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी ही होती की वाईफला एक फॅक्ट समजावून सांगणं की चल तुझं आणि नवऱ्याचं नाही पटत आहे, तुम्हाला सेपरेट व्हायचंय, देर इज अ वे टू गेट सेपरेटेड इवन पीसफुली. बरोबर आहे. जर तुम्हाला सेपरेट व्हायचंय तर तुम्ही म्युच्युअल कन्सेंट डिवॉर्स ऑब्टेन करू शकता, ज्यामध्ये दोघांचीही सहमती आहे आणि कोणालाही एकमेकांवरती चिखलफेक करावी लागत नाही. बरोबर आहे. तो एक वे आउट आहे. आणि दुसरा वे आउट आहे तुम्ही कंटेस्टेड डिवॉर्स फाईल करू शकतो. पण हे असे जे सगळे तिने आरोप केले आणि जे तिने त्याला प्रोत्साहित केलंय की अभी तक तुम जिंदा कैसे हो, मुझे तुमने सुसाइड कर लिया होगा, हे अत्यंत हे जे वाक्य तिने यूज केलेलं आहे तर हे वाक्य कोर्टात ग्राह्य धरलं जाईल सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं वयाला. त्यासाठी सुद्धा तिथे एव्हिडन्सेस म्हणजे आय विटनेसेस अवेलेबल होते का हे पाहणं सुद्धा गरजेचं राहील. म्हणजे अतुल हे वाक्य लिहून गेलं आहे कारण ते ऐकणार मग कोणी होतं का, प्रत्यक्ष हे सुद्धा कोर्ट तेव्हा बघेल. येस मॅम. एक मी राज शमानीचा पॉडकास्ट ऐकत होतो, त्याच्यामध्ये असं होतं की US मध्ये सगळ्यात जास्त चिटिंगमुळे डिवोर्स होत आहे आणि इंडियामध्ये सगळ्यात जास्त आई वडील सोबत राहतात म्हणून डिवोर्स होत आहे, मुलाचे आई वडील सोबत असतात म्हणून, आणि द गर्ल वॉन्ट्स की ते सेपरेट झाले पाहिजे. या मुद्द्यावर तुमच्याकडे आजपर्यंत असे आलेले आहेत कधी? बरे हेच मुली डायरेक्ट म्हणू शकतात असं
की मला नाही राहायचं. आणि आजकाल तर मुली लग्नाच्या आधीच अपेक्षांमध्ये लिहितात की आई वडील सोबत नको, न्यूक्लिअर सेपरेट आमचा संसार थाटायचा आहे. बरोबर. काही अंशी हे बघायला गेलं ना तर हे काही अंशी बरोबर सुद्धा एका परीने वाटतं. जसे जसे आपले व्ह्यूज असतील तसे, म्हणजे फायदे आणि तोटे दोन्हीकडे आहे, दोन्ही बाजूला आहे. बरोबर ह्यासाठी हे आहे की जर तुम्ही सेपरेट राहत असाल सुरुवातीपासूनच, लग्नानंतर जो नवीन नवलाईचा काळ असतो आणि सुरुवातीला ते नातं उमलायचा जो पिरियड असतो, बरोबर, तर अशा पिरियडमध्ये जेव्हा तुम्ही वेगळे राहता ना, तर तेव्हा तुमचं एक सहजीवन प्रॉपर उमलत जातं एकमेकांच्या सहवासाने. त्यामध्ये कोणाचीच मग ढवळाढवळ नसते, कोणाचंच इंटरफेअर किंवा कोणाचं ओपिनियन नसतं की आमच्या इथे बरं का ही पद्धत, मग आमच्या इथे अशी पद्धत नाही आहे, हे असं कसं केलं, मग लवकरच का नाही उठायचं, मग इथपर्यंतच का जागायचं, किंवा असंच का जेवण, एवढंच का खोबरं, एवढंच का कूट, एवढंच का तिखट. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये. आणि मग कसं होतं माहितीये का, त्या सहजीवनापेक्षा ना ह्या गोष्टींकडे जास्त फोकस जातो. बरोबर आहे. आणि जो नवीन नवलाईचा काळ एकमेकांच्या सोबतीने ऍडजस्टमेंट करून त्यांना जो घालवायचा असतो ना, तो त्यांना घालवता येत नाही. मुलाची कधी, मी बऱ्याच केसमध्ये बघितलंय, मुलाची इच्छा असते बायकोला काहीतरी हेल्प करावी, तिच्यासाठी काहीतरी करावं, थोडंफार तिच्यासाठी तिला प्रेस करून द्यावा ड्रेड, किंवा थोडंफार तिला टिफिन मध्ये मदत करावी. पण आई असते ना समोर, तो लाजतो नाही, तो घाबरतो, कसं करू आई समोर हे. अरे मला तर कधी तू डबा बनवायला हेल्प नाही केली, मला तर कधी साडी तू प्रेस नाही करत, तर बायको आली, आता तू बदलला, तू तर बायकोचा वैल झालास. हे पण मुलांच्या मनात बॅक ऑफ द माइंड असतं, त्यामुळे ते करू शकत नाही. मग याला कोर्टात जर समजा मुला जर डिवोर्सचं रिझनच हे बनलं, जसं त्या पॉडकास्टमध्ये मी ऐकलं की 96% डिवोर्सेस म्हणजे असेच होत आहेत की याच कारणामुळे, फक्त की नाही मुलीला नकोय आई वडील, आणि त्यामुळे मग ते नाहीच नकोय, त्यावरून भांडण होतं. मग या मुद्द्यावर कोर्ट कुणाची साईड घेऊ शकतं? मुली हा मुद्दा कोर्टात कधीच नेत नाहीत की सासू सासऱ्यांसोबत मला नाही राहायचंय म्हणून मला डिवोर्स हवाय. मग मुली काय करतात, मुली सांगतात की बघा माझ्या सासूनी मला असं छळलं, बघा सासऱ्यांनी पण त्यामध्ये साथ दिली, टोमणे मारले. मग मुली कधी कधी वकिलांचं म्हणणं ऐकून फेक अलिगेशन्स टाकतात. असं होतं मोस्टली मॅम. फेक अलिगेशन्स मुळेच जो समोरचा नवरा असतो तो जास्त हे होतं. म्हणजे आपण बघितलंय की वादाचे रिझन मोस्टली कौटुंबिक इंडियामध्ये जर आपण बघायला गेलं तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे तर आत्ता यायला लागलं. हे चिटिंग वगैरे आता कुठे इंडियात यायला लागलं, पण आधी कौटुंबिकमुळेच व्हायचं. आणि नॉर्मल भांडणाचं रूपांतर जेव्हा एखाद्या गोष्टीत होतं की खूप जास्त मग ते एकमेकांमध्ये शिव्या वगैरे येऊन जातात, चिडाचिड होऊन जाते, त्यानंतर मग केस वकिलांकडे जाते, कोर्टात जाते, मग तिथून मग मला मारलंही याने, मग ननंदने पण टॉर्चर केलं, ज्या गोष्टी कधी झालेल्या नसतात सुद्धा येतात. बरोबर. म्हणजे तुम्ही बरोबर बोलले की मुलगी कोर्टामध्ये हे रिझन कधीच नाही सांगणार की मला आई वडिलांसोबत राहायचं नाही, सासू सासऱ्यांसोबत राहायचं नाही, पण ती हे सांगेल की मला त्रास देतात. त्रास कसा झाला. पण मुलाने जर हे सांगितलं कोर्टात की ही मला नेहमी आई वडिलांपासून दूर ठेवायचं हे करते, पण तरी सुद्धा मुलीचंच पारडर जड राहील कोर्टात. डिपेंड्स की त्यांच्या केसचे फॅक्ट्स कसे आहेत. जर मुलाकडे स्ट्रॉंग फॅक्ट्स असतील त्या दृष्टीने आणि पुरावे सुद्धा असतील तर ऑफकोर्स त्याचं पारडं जड राहील. आणि मुलींचं पारडं हे ऍज इट इज जड असतो, कारण तो एक सॉफ्ट कॉर्नर असतो ना, तो तिच्या साईडनी असतो. बरोबर. कारण आजपर्यंत आपण जसं मगाशी म्हणाले बायकांचा इतिहास आहे की त्यांच्यावर अत्याचारच झाले आधी, त्यामुळे एक ती दृष्टिकोन आपला बनला स्वच्छ स्त्री ना, म्हणजे ती मग विचारीच असणार. ती अबला नारी कधी कधी तप्त्यात जाते. बरोबर राईट. असं सुद्धा होत. मॅम आता जर समजा आपले एखादे प्रेक्षक आहे जे व्हिडिओ बघताय आपला, आणि त्याच्यामध्ये जर त्यांच्यावर त्यांची जी वाईफ आहे ती त्यांना खूप टॉर्चर करते आणि खूप जास्त, तर कधी कधी जसं तुम्ही बोलले की त्यांना मारते पण किंवा चिमट्या काढणे वगैरे किंवा हॅरॅस करते खूप जास्त, त्या व्यक्तीने काय करावं मॅम? कसं माहितीये का, तुमच्यासोबत ह्या ज्या गोष्टी होत असतील, जर एखाद्या नवऱ्यासोबत या गोष्टी होत असतील तर त्याने या गोष्टी डॉक्युमेंटेड ठेवायच्या. म्हणजे आता जसं तो माझा क्लायंट तेव्हा सांगायचा की ही चिमटेच काढते, पण त्या चिमट्यांचे तुझ्याकडे पुरावे काय आहेत? पुरावे काहीच नव्हते त्याच्याकडे. सो ट्राय गेटिंग एव्हिडन्सेस.
की उद्या जर का तुमच्या वरती केस करण्याची वेळ आली तर तुमच्याकडे काहीतरी एक पुरावा असला पाहिजे. किंवा जर त्यांनी तुमच्या वाईफनी तुम्हाला छोटीशी धमकी सुद्धा दिली ना, तुला तर ना मी बघूनच घेईन. तुमच्याकडे राईट आहे, नवऱ्याकडे राईट आहे. तुम्ही त्याच दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकता आणि NC नोंदवू शकता. ओके. NC नोंदवायची. NC म्हणजे नॉन कॉग्निझेबल, म्हणजे ज्याची दखल घेण्यायोग्य एखादं मॅटर नसेल अशा गोष्टीला NC म्हणतात. बोलतात. ते आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लोकल जे तुमचा ज्युरिस्डिक्शन असेल, जो तुमचा एरिया असेल, त्या एरियातल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही सांगायचं पोलिसांना की माझ्यासोबत हा अत्याचार झालेला आहे, तसं मला धमकी देण्यात आली आहे, मला असं फिजिकल अब्यूज झाला आहे, हा त्याचा फोटो आहे. फोटो तुम्ही काढून ठेवू शकता, व्हिडिओ रेकॉर्डिंग काढायचे आणि सांगायचं पोलिसांना. मग तो NC एक रेकॉर्ड राहतो ना शेवटी. इट इज अ डॉक्युमेंट. त्याला त्याची व्हॅल्यू काय आहे, ते कितपत कन्सिडर होईल, हा पुढचा भाग झाला. पण तुम्ही तुमच्या हक्कांसाठी, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी एवढं तुम्ही करू शकता. जरी धमकी दिली बायकोने अशी तरी सुद्धा नवरा जाऊ शकतो आणि NC नोंदवू शकतो की मला अशी अशी धमकी देण्यात आली आहे. मग ती धमकी तुम्हाला बायको देऊ दे, तिचे घरचे देऊ दे, की XYZ पर्सन कोणीही देऊ दे, हा एक प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. बरोबर आहे. मॅम, कोर्टामध्ये कोणकोणत्या टाईपचे पुरावे चालतात? जसं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये जर लेडीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि ती केस कोर्टात गेली, नवऱ्याला कळालं, तर जर व्हॉट्सअप चॅट्स आहे ते चालू शकतात का? त्याच्यानंतर व्हॉइस रेकॉर्डिंग किंवा कॉल रेकॉर्डिंग केलंय, तिच्याच मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि तेच घेतलं आणि कोर्टात सादर केलं, तर या दोन गोष्टी व्हॉट्सअप चॅट आणि ह्या गोष्टी चालू शकतात का कोर्टात? कोर्टाच्या एका जजमेंटनुसार व्हॉट्सअप चॅट कन्सिडर नाही करत, कारण अगेन असं समजलं जातं की ते मॅन्युप्युलेटेड असू शकतं. पण कसं आहे ना, जरी ते मॅन्युप्युलेटेड असलं तरी त्यावेळी आपल्याकडे दुसरा काही वे आउटच नसतो. तर बेटर की तुम्हाला जर काही असे एव्हिडन्सेस मिळाले तर तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा. ते काही प्रिंटेड वगैरे तसं प्रिंटेड नका घेऊ, डायरेक्ट तुम्ही स्क्रीनशॉटच, जे व्हॉट्सअप चॅट तुम्ही कन्वर्ट करता तसं तुम्ही कन्वर्ट नका करू. म्हणजे फोटो काढून घ्यायचे का मॅम? म्हणजे मोबाईल मधले किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग अशी करून घ्यायची? ओ, म्हणजे ते ऍक्च्युअली प्रूफ आहे ना? बरोबर आहे, ते प्रूफ आहे. आणि मग अगेन समोरचा म्हणणारच ना, त्याचं ते कामच आहे, हे खोटं आहे, असं कधी झालंच नाही, हे मॅन्युप्युलेटेड आहे, AI जनरेटेड आहे, काही म्हणू शकतो. मग कोर्टाला आपण सांगायचं असतं की जर हे सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी हे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवावं लागतं तुमचा फोन, आणि मग फॉरेन्सिक डिपार्टमेंट मग हे सर्टिफिकेट देतं की हे ऑथेंटिक आहे सर्व. आणि म्हणजे व्हॉट्सअप चॅट ग्राह्य धरलं जाईल, त्यासाठी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवलं जातं, कोर्ट पाठवतो त्याला, त्याच्यातून क्लॅरिटी मिळून जाते. माहितीये का, जजेस सुद्धा शेवटी एक माणूसच असतं. त्यांना माहितीये की ही व्यक्तीने काहीतरी प्रयत्न केलेले आहेत, ही व्यक्ती मॅनिप्युलेशन करणारी वाटते आहे, हे जजला सुद्धा समजतं. बरोबर आहे मॅम. याच केसचा जर विचार केला अतुल सुभाष, तर तुमच्याकडेही आलेलं अजून एखादं उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्ही काय द्याल? अशी एक केस होती ज्यामध्ये अरेंज मॅरेज होतं. त्या अरेंज मॅरेजमध्ये नवरा बायकोना मुलं झाली. त्यानंतर बायकोला सासूचा फार त्रास व्हायला लागला. बायकोच्या म्हणण्यानुसार सासू तिला फार त्रास द्यायची, त्यामुळे तिने नवऱ्याच्या मागे दोषा लावला की आपण वेगळे राहूया. आणि नवऱ्याला तेव्हा फार जास्त काही इन्कम नव्हतं, 18,000 वगैरे इन्कम होतं. आता या 18,000च्या बेसिसवरती मुंबईमध्ये त्यांना कोण रेंटेड घर देणार आहे? त्यांना ते शक्यच नव्हतं की 2 मुलं आणि वाईफ आणि स्वतः ह्यांना घेऊन प्लस ते रेंटेड होम मध्ये शिफ्ट होणं हे शक्यच नव्हतं. त्यामुळे त्यांनी तसं सांगितलं की हे पॉसिबल नाही आहे. तर वाईफने काय केलं, त्या 2 मुलांना ती सोडून स्वतःच्या माहेरी गेली आणि नवजात मुलं होती, ती नवीन न्यू बॉर्न होते. त्यांना सोडून ती माहेरी जाऊन तिने नवऱ्याच्या घरातल्या सर्व व्यक्तींवरती फेक एलिगेशन्स लावले. सासू सासरे आणि जॉईंट फॅमिली होती ना त्यांची, तिचे दीर आणि तिचे जाऊबाई, नणंद वगैरे सगळ्यांवर, देव माणसं ज्यांनी कधी मच्छर ही लाईफ मध्ये मारला नसावा अशा त्या व्यक्तीचा सर्वांवरती तिने फेक एलिगेशन्स लावले. आणि मुलांना स्वतःच्या प्लस ती सोडूनच गेलेली नवऱ्याकडे आणि तिथे बसून सर्व ती एलिगेशन्स लावली. तिथल्या ज्या लोकल पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना घेऊन ती यांच्या घरी मोर्चे घेऊन जायची. अरे 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 असं सर्व तिने मेंटल टॉर्चर केलं.
मग बेल वगैरेसाठी त्या लहान लहान बाळांना घेऊन ह्या सर्वांचं गोतावळा कोर्टामध्ये जायचा आणि त्या लहान मुलांचे मग हाल झाले. त्या लहान मुलांना न्यूमोनिया वगैरे झाला होता तरी ती स्त्री आली नाही त्यांना बिडिंग वगैरे साठी पण कशासाठी आली नाही. पण तिने मागितलं काय 14 करोड रुपये. बाप रे 14 करोड. ती 14 करोड काय म्हणजे. बाप रे. आणि शेवटी तो नवरा इतका कंटाळला त्याने सुसाईड अटेम्प्ट सुद्धा केलं होतं. हे न्यूजपेपरमध्ये सुद्धा तेव्हा आलं होतं ही केस. त्याने सुसाईड अटेम्प्ट सुद्धा केली होती पण तो वाचला. त्याला तत्काळ हॉस्पिटलाइज गेला, भरती केलं होतं. तो वाचला त्यातनं आणि शेवटी थोड्याफार रकमेच्या सेटलमेंटवरती तिने तिचे अलिगेशन्स मागे घेतले. बापरे. ऑलमोस्ट 4-5 वर्षांनी. आणि आता ते डिवॉर्स्ड आहेत. मुलं अजून सुद्धा नवऱ्याच्या कस्टडीत आहेत. डिवॉर्स वेळी जजनी विचारलं तुला स्त्रीधन हवंय, सेटलमेंट हवंय, सगळं हवंय, तुला मुलांना विचारलं भेटायचं किंवा असा काही राईट नको आहे का. नाही म्हणून सांग. अरे अरे अरे. म्हणजे असं सुद्धा आहे. अशाही स्त्रिया आहेत. ही पण एक बाजू आहे. आणि कायद्याचा गैरवापर करणाऱ्या स्त्रिया जास्त आहे आय वुड से. आणि ज्यांच्यावर खरंच अत्याचार होतो अशा स्त्रिया पुढेच नाहीयेत. बरोबर आहे. त्या त्यांच्याच कोशात राहतात. राईट. की आम्हाला आमच्या आईबाबांनी असं शिकवून पाठवले करायचं. आता नवऱ्याच्या घरी गेलीस डायरेक्ट तिरडीवरनच सुबाई ओरायचं असं सर्व त्यांच्या मनावर बिंबवलेलं असतं. त्यामुळे ते मार सहन करत तिथेच राहतात. बरोबर आहे. ती गोष्ट ही चुकीची ऍक्च्युली. स्त्रियांनी अत्याचार सहन नको करायला आणि मेनली पुरुषांनीही नको करायला. पण स्त्रियांसाठी भरपूर सारे लॉज आहे. आजचा आपला व्हिडिओ करायचा उद्देश आपला असा नव्हता की आम्हाला स्त्रियांना कमी दाखवायचं होतं. पण एक गोष्ट आहे की जी कानून व्यवस्था आहे आपली, जे कायदे संस्था आहे त्याच्यामध्ये पुरुषांसाठी लॉ नाहीच आहेत मोस्टली. म्हणजे जेव्हा पती आणि पत्नीचं भांडण होतं तर त्याच्यामध्ये जसं मॅमने सांगितलं की आधी स्त्रियांवर खूप जास्त अत्याचार झालेले आहेत, त्यामुळे या गोष्टी आहेत. बट आपल्याला समजून घेतलं पाहिजे की कायदे आले पाहिजे, कायदे बनवले गेले पाहिजे. आणि जरी एखाद्या तुमच्या मित्रावर असा अत्याचार होतो, एखादी स्त्री त्याला खूप त्रास देते, तर अशा वेळेस असंही नाहीये की फक्त पत्नी त्रास देते, त्याची गर्लफ्रेंडही असू शकते. त्यांच्यातही वाद होतात आणि फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन तो मुलगा काहीही करू शकतो. हेच रिझन नसतं फक्त की भांडण झालं म्हणून अत्याचारही होऊ शकतो, त्या मुलावर काही होऊ शकतं. लग्नाचं प्रॉमिस देऊन याने माझ्यासोबत शारीरिक संबंध केले. हो, हेही खूप मोठं रिझन झालंय आजकाल. मुलं मिल सुद्धा करतात बॉयफ्रेंडला. हे अत्यंत चुकीचं आहे. अशा वेळी बॉयफ्रेंडने घाबरून जायचं नाहीये. त्याने पोलिसांची हेल्प घ्यायची आहे, घरच्यांना विश्वासात घ्यायचं आहे आणि पोलीस तुमच्या मदतीला आहेतच. बरोबर. पोलीस करतील अशा मॅटर मध्ये हेल्प करतील ते. हो नक्की हेल्प बेस्ट आहे. राईट. तर मॅम थँक्यू सो मच, तुम्ही इतकी माहिती दिली. आणि जर कुणाला म्हणजे काही क्वेरी असतील, कुणी या सिच्युएशन मधून जात आहे, असं नाही की फक्त स्त्रियांबद्दल पुरुषांबद्दल, कोणत्या स्त्रीलाही असा काही इश्यू येतोय तर मॅम सोबत कन्सल्ट करू शकतो. मॅम थँक्यू सो मच. थँक्यू.